पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो दादा अरे आत्माराम, अहो थांबा। असं वागतात आपल्या मालकाशी? हे शिकवलं मी तुला, हे शिकवलं। अरे आत्माराम थांब, नको पण माई काही चूक नव्हती। माफी माग, माफी माग, पाय धर त्यांचे। बस माफी माग त्यांचे, पाय धर। बस गायत्री, बस बस इकडे बस। बाळा काय होतंय तुला? हो हो घाबरू नको, मी आहे ना इथे। अगं गायत्री, हिची चूक नाहीये, आमच्याच काही मुळांनी या फांद्या सडवल्यात। चल दादा दादा कुठे जाते? या घरातले नियम आणि काही जणांवर घातलेली बंधनं कशी योग्य आहेत हे हिला दाखवतो। म्हणजे आजच्यासारखी चूक ही पुन्हा कधी करणार नाही आणि माझा हात कधी उठणार नाही। पण दादा, माझं बोलून झालंय। मध्ये जात त्याच्याकडे बघ। अहो हो ऐका ना, चल अहो काय ग? तुझ्या केबिलवणा कथा रचून रचून हिला सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलास की नाही? मोठ्या हुशारीने हिचा वापर करून घेतलास तू, पण हे सगळं करत असताना हिचा बळी जाऊ शकतो याचा विचार केला नाहीस तू। नाही, विचार केला असेल पण हिच्याशी काय तुला देणं घेणं नव्हतं का? मी पण एक मिनिट। अहो या चार भिंतीमध्ये तुला कसा त्रास होतो, कशा यातना होतात याची रसभरीत वर्णन सांगितलीस की नाही हिला? काय काय सांगितलं की नाही? सांगितलं की नाही? नाही। या नाण्याची एक बाजू पाहिलीस तू। आज मी तुला हिची दुसरी बाजू दाखवतो। ही चंद्राजी, चंद्रकला इमामपुरकर
तमाशेवाले 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 तमासगिरीण तमाशामध्ये नाचणारी बाई आहे ही. मोठ्या तमाशाचा फड होतायचा. तमाशामध्ये मोठी नाचणारी बाई हीच ती. हिने माझ्या वडिलांना नादाला लावलं. श्रीमंती बघितल्यानंतर भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. ही तर नाचणारी बाई, हिच्या तोंडाला पाणी न सुटतं तरच नवल. एका विवाहित पुरुषाबरोबर प्रेमसंबंध ठेवणारी हीच ती बाई. माझ्या आईच्या संसारामध्ये विघ्न आणणारी हीच ती बाई. माझ्या बापासोबत दुसरा संसार थाटणारी हीच ती बाई. हिचाच विचार करून करून माझ्या आईनं हाय खाल्ली, त्यात ती आजारी पडली आणि माझी आई गेली. आम्हाला नको होती दुसरी आई, पण माझी आई गेल्यानंतर हिने कायदेशीर लग्न करून स्वतःच्या 5 वर्षाच्या मुलाबरोबर आमच्या घरामध्ये येऊन राहिली. ही नाचक्की कमी होती की काय म्हणून एका क्षुल्लक सत्कार समारंभामध्ये माझ्या वडिलांचा विरोध असून सुद्धा ही लावणी नाचली, हिने ढोलकी वाजवली. नानासाहेब नगरकरांची बायको लावणी नाचते, ढोलकी वाजवते, ही गोष्ट शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. सारं शहर आम्हाला तमाशेवाले नगरकर म्हणून चिडवायला लागले. आमची आई म्हणून घरामध्ये आलेली ही बाई नाचणारी आहे, तमासगीर आहे, ही लपवलेली गोष्ट साऱ्या शहराला कळली. बस. नाचणारी नाही, लावणी सम्राज्ञी म्हणतात तिला. ढोलकी वाजवणं, लावणी नृत्य करणं ही एक कला आहे. कलाकार आहोत आम्ही. असं श्रीमंतांना जाळ्यात ओढून शरीराची हाव दाखवून त्यांना लुटण्याचा दाव करणारी आम्ही नव्हत. पण याला ही एक बाजू आहे जी तू सांगणार नाहीस. पण मुक्ता, तुझी याच माझाची चीड येते मला. हिच्या या हट्टामुळं मी आणि माझी बहीण अंबिका आम्ही किती त्रास सहन केलाय, जी नाचक्की सहन केले ना याची कोणालाही कल्पना येणार नाही. हिच्या वागण्यामुळं कोणतीही स्त्री वाद्य वाजवताना दिसली, नाचताना दिसली की माझ्या मेंदूची शकलं होतात. कोणीतरी डोक्यामध्ये घाव घालतंय असं वाटायला लागतं मला. या समद्यामध्ये तू मला दोषी धरू नकोस. तूच दोषी आहेस आणि हे सत्य मरेपर्यंत तुझ्या सोबत राहणार आहे, लक्षात ठेव. तुला आजपर्यंत वृद्धाश्रमामध्ये का टाकली नाही माहितीये? तर तुझ्या पापाची शिक्षा म्हणून तुला तडफडताना पाहायचं होतं मला. तेव्हा यापुढं नीट राहा, नाहीतर या खोलीच्या सगळ्या खिडक्या दरवाजे भिंतीनं लिंपून बंद करून टाकीन मी. अहो,
दादा, गायत्री, तिला खूप त्रास होतोय. हो 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 अगं बाळा शांत हो काही नाही झालंय शांत हो तू आधी काय होतंय अगं बाई शांत हो अगं थांब शांत हो बाळा काही नाही अगं बाई हिला ताप सुद्धा भरलाय. काय झालं काय? घाबरली ती एकतर भवानी भित्री आणि भाबडी त्यात हे घरात असं घडताना तिनं पाहिलं त्यामुळं ती थोडी ही झालीये घाबरलीये. घाबरायला काय झालं? मी काय राक्षस आहे का गुंड आहे? हो हो बाळा शांत हो हो बरं वाटेल ग. हो बाळा शांत. म्हणजे घडलं ते तुझ्यासाठी नव्हतं आणि जे काही मी वागलोय त्याच्या पाठीमागं ठोस असं एक कारण आहे. जा आज जाऊन आराम कर. औषध दे. औषधाने बरी झाली नाही तर डॉक्टरना घरी बोलावून घे. जा. चल बाळा. हो हो हो. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, या घरामध्ये जो कोणी चुकीचा वागेल त्याला त्याच्या चुकीची शिक्षा केली जाईल. आज माझ्या कुटुंबासमोर, देवी आईसमोर, नवरात्रीतल्या पवित्र दिवशी मी एका मुलीवरती हात उगारून फार मोठी चूक केली आहे. आणि मला माझ्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे. आणि त्या चुकीची शिक्षा म्हणून मी माझाच एक नियम मोडणार आहे. आजपासून नवमीपर्यंत या आत्मारामची मुलगी संबळ वाजवेल. पण त्यानंतर मात्र या घराचा नियम कोणीही मोडता कामा नये. आणि हे तुझ्यासाठी सुद्धा. यापुढे चुकूनही या घराचा नियम मोडता कामा नये. मालक, माझ्या लेकराची चूक पदरात घेतली तुम्ही. समिंद्राचं काळीज आहे तुमचं, ठाव लागणं सोपं नाही. तब्येत बरी आहे का? तेवढं नाही अजून, पण आहे. कारण हा दादा.
यांच्या औषध पाण्याचं बघ. हो दादा, बघतो. माझं बोलून झालंय. स्वयंपाकाला लागा. मुक्ता, अण्णा, मालक समुद्री म्हटल्यावर त्यांच्या पोटात लय मासे असतील ना? काय केलंस तिथे? पदराखाली लपवलेलं फूल देवीला वाहिलंस की नाही? हो, कुठून आणलंस ते? आजीचा हात लावलेलं फुल वाहिलं. दादा, दादा मला समजते चांगलंच तुमच्या मनात काय सुरू आहे त्या पोरीने. पण दादा, तुम्ही तिला वाजवायची परवानगी नव्हती द्यायला पाहिजे. सगळ्यांच्या समोर मी तिच्यावरती हात उचलला. ही माझी चूक. त्यासाठी मी स्वतःला दिलेली शिक्षा म्हणून तिला संबळ वाजवण्याची परवानगी दिली. याचा अर्थ असा होत नाही की मी तिला माफ केलंय. दादा, मी समजलो नाही. शिक्षा तर तिला होणारच. पण आता सगळ्यांच्या समोर नाही, लगेच नाही. हा, म्हणजे फार उशीरही करणार नाही मी, कारण त्या 1.5 दमडीच्या पोरीने रावसाहेबाचा हात धरण्याचा गुन्हा केलाय. आता रावसाहेबाच्या बुद्धीचं बळ तिला काळ्या पांढऱ्या चौकोनामध्ये कसं नाचवतंय ते बघच तू.